राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख असे वचनी, ऐसे सुख आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी, आन रस रुचती केवी. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठ्ठल विठ्ठल ते दासो अवधारी जोजी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनीत्रम. सदैधवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचे या. दुसरे चरण संताचे या. दुसरे चरण संताचे या. दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. ज्ञानेश भगवान विष्णू. निवृत्तीर भगवान हरहा. सोपान भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित कला. नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणा करा दयाळा. उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची साक्षात जिवंत मूर्ती असणारे तुकोबाराय. तुकोबारायांचा 4 चरणांचा
रामनामाचं महत्त्व सांगणारा किंवा रामाचं जर नाव घेतलं, रामाच्या जर शरण गेलो आपण, नाही का, तर स्वतः राम झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामध्ये काय सुख आहे हे सांगण्याचा प्रयत्न तुकोबारायांनी केलेला आहे. बरं, त्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की आपल्या कल्याण शहरामध्ये, नाही का, छत्रपती शिवाजी राजांपासूनचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक थोर संत होऊन गेले, दामोदराचार्य, नाही का, स्वामी संत महंत दामोदराचार्य. आणि त्यांच्या या पावन भूमीमध्ये, पावन मंदिरामध्ये की ज्यांनी इथे तप केलं, ज्यांनी इथे भक्ती केली, भगवंताला साध्य केलं, अशा या पवित्र ठिकाणी आज मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. आणि त्या ठिकाणी मज पामर आहे काय थोरपण, मला ही सेवा मिळाली म्हणून मी पहिल्यांदा प्रभू रामचंद्रांना आणि संत महंत दामोदराचार्यांना मी नतमस्तक होते. या ठिकाणी तुम्ही सर्व श्रोते मंडळी असतील की किंवा ज्यांच्यामुळे माझे गुरुवर्य असतील हरिभक्तपरायण रोहिदास महाराज चौरे यांच्यापासून मला ही इथे सेवा मिळाली म्हणून त्यांचेही मी शतशरण व्यक्त करते. जे काही महान गायकवृंद असतील तुम्हा सर्व संत मंडळींच्या चरणी, महंतांच्या ज्ञानीवृंदांच्या चरणी नतमस्तक होते, नाही का. गायकवृंद असतील ढवळे महाराज, साळुंखे महाराज, मृदंगाचार्य असतील गणेश महाराज, त्यांचे मी ऋण व्यक्त करते. पेटीवादक असतील भिवंडीकर सर असतील, ज्यांच्या नियोजनाने हा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, नाही का. एक परमार्थ आणि प्रपंच याची योग्य सांगड घालून ते अतिशय उत्तमरित्या परमार्थ करतात असं काकांनी मला सांगितलं. आणि त्यामुळे त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी अनेक साधुसंत असतील, आपले पुजारी बाबा असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला मी सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी तुकोबारे या अभंगामध्ये सांगतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. फक्त मुखाने रामाचं नाम घ्या, त्याचा परिणाम असा होईल की स्वतः राम झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये मी अभंगाची सोडवणूक करते बरं का, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, फक्त पाऊण तास आपल्याकडे उरलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने हे बघा, गोकुळामध्ये ज्या गवळणी आहेत रात्रंदिवस आपला कामधंदा करतात, कामधंदा करत असताना त्या भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करतात, नाही का. जरी घरामध्ये नंदा जावा सासू सासरे अनेक मोठा परिवार आहे, ते प्रत्येक काम करताना माझा कृष्ण काय करत असेल, कुठे असेल, काय करत असेल, कोणाला त्रास देत असेल किंवा यशोदेला त्रास देत असेल का, अशा अनेक प्रकारचं चिंतन त्या कृष्ण कृष्ण करून करत होत्या. आणि परिणाम असा झाला की जेव्हा त्या गवळणी मथुरेमध्ये दही दूध विकण्याकरता गेल्या तेव्हा काय म्हणत होत्या माहिती आहे का, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. मथुरेमध्ये गवळणी दही दूध विकण्याकरता गेल्या, पण त्यांच्या संपूर्णतः तनामनामध्ये भगवान श्रीकृष्ण भरलेले आहेत. रात्रंदिवस त्याचं चिंतन करता करता त्या स्वतः कृष्णमय झाल्या. तसं रामाचं चिंतन केल्यानंतर काय होईल हे अभंगाचं पहिलं चरण. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता रामची होई जय, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता
पदवी घेई जे पदी वैसोनी पदवी घेई पदवी घेई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेजे. तुकोबारे म्हणतात देव पहावयास गेलो तेथे देवची होणी ठेलो. कोणत्याही भावनेने देवापर्यंत जायची गरज आहे फक्त मायबापू, नाही का. ज्ञानोबारायांची फजिती पाहण्याकरता विसोबा चाटे गेले. परिणाम असा झाला की विसोबा चाटेंचा विसोबा खेचर झाला. एवढी महान कृपा ज्ञानोबारांनी त्याच्यावरती केली की विसोबा चाटे एक सर्वसामान्य होता त्या ठिकाणी, पण तो त्या ठिकाणी एवढा मोठा झाला की ज्या नामदेवरायांसोबत देव एका ताटामध्ये जेवतो, त्याच्या कीर्तनात नाचतो, अशा नामदेवरायांचाही गुरु त्याने व्हावं एवढी मोठी कृपा ज्ञानोबारायांनी केली, नाही का. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कोणत्याही भावनेने देवाला शरण जा, परिणाम एकच होणार आहे. देव पहावयास गेलो तेथे देवाची होणी ठेलो, नाही का. तेथे देवाची होणी ठेलो. आणि पण देवाला जर पाहायचंय, देवाकडे जर जायचे, तर सर्वात पहिली गोष्ट कोणती आवश्यक आहे मायबापू? 84 लक्ष योनी आहे, नाही का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे कलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्रथमतः आपल्याला जर परमार्थ करायचा आहे तर सर्वात आवश्यक ती गोष्ट म्हणजे मनुष्य देह. शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीर सुखाचे गोसुले शरीर सुखाचे घोषुले शरीर सुखाचे घोषुले शरीरे साध्य होय केले शरीरे साध्य होय केले शरीरे साध्य होय केले शरीर साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळ. याच देहाने ते साध्य करता येतं, नाही का. म्हणून पहिल्यांदा आवश्यक ती गोष्ट म्हणजे काय? मनुष्य देह. मनुष्य देह अनेक जन्माच्या पुण्याईनंतर कुठेतरी हा मनुष्य देह प्राप्त होतो. पण प्राप्त झाल्यानंतर नाही का, जर याने परमार्थ साध्य केला नाही तर हा देह व्यर्थ आहे. मनुष्य देह परम पावन जोन साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्धव जान पुच्छे विननाथ. महाराज म्हणतात की मनुष्य देहाला आल्यानंतर जर ज्ञानाची प्राप्ती केली नाही तर शेपटी नसलेला गाढव किंवा पशु हा मनुष्य असतो, नाही का. म्हणजे मनुष्य देहात ज्ञान हेच विशेष आहे. आहार निद्रा भय मैथुनांचे हे पशु आणि माणसामध्ये सेम आहेत, पण त्यांच्यामध्ये विशेष जर काही असेल तर फक्त ज्ञान. स्वतःची ओळख करून गेले, नाही का. दिश विष नव्हे माझा सहज फिरत आलो गा दिश विष नव्हे माझा करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर झालो गा करू सत्ता कवनावरी, नाही का. कोण आहे मी, कशा करता या ठिकाणी आलोय तर फक्त भगवंताची प्राप्ती करण्याकरता, फक्त मोक्षाची प्राप्ती करण्याकरता, नाही का.
पण मोक्षाची प्राप्ती करायची आहे तर काय गरजेचं आहे? ज्ञान गरजेचं आहे. ज्ञान जर गरजेचं आहे तर सद्गुरू गरजेचे आहेत, कारण त्यांच्याशिवाय ज्ञान नाही. संतांची संगती गरजेची आहे आणि या संतांच्या सहवासामध्ये काय होतं माहिती आहे का मायबापू? सुखाचीच प्राप्ती आहे. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. या वैष्णवांच्या संगतीमध्ये खरं सुख आहे मायबापू, आणि या वैष्णवांच्या संगतीमध्ये ज्ञानाची प्राप्ती आहे, भगवंताची ओळख आहे. आणि म्हणून मनुष्य देहानंतर संत संगती ही गरजेची आहे, नाही का? जर संत संगती प्राप्त नाही झाली ना मायबापू तर तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाही का? करावं. हे बघा, माणसाच्या जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला प्रपंच आहे, प्रत्येकाला आपलं काम आहे, प्रत्येकाला हे जीवन इथपासून तर तिथपर्यंत न्यायचं आहे. पण ते करत असताना कुठेतरी ज्ञानाची प्राप्ती, नाही का? क्षणोक्षणी तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा जो जन्म मरणाचा जो सागर आहे, जो संसार सागर आहे, त्याला पार करण्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एका क्षणाचा जरी माणसाचा विचार चुकला ना मायबापू तरी फार मोठा अनर्थ घडतो. बघा, रावणाच्या मनात एका क्षणासाठी विकल्प आला, परिणाम काय झाला? संपूर्ण लंका जळून राख झाली, नाही का? संपूर्ण वंशज संपले. सीतेच्या मनात एका क्षणासाठी विकल्प आला. काय विकल्प आला? जेव्हा 13 वर्ष संपलेले होते आणि आता 1 वर्ष आनंदात घालवायचं आणि पुन्हा आपल्या अयोध्येत जायचं, या आनंदामध्ये ते घालवत असताना, पंचवटीमध्ये असताना सीता हिने एक हरण पाहिलं आणि त्या हरणाच्या मोहामध्ये सीता पडली. सोनेरी हरण पाहिलं, हरणाच्या मोहामध्ये पडली आणि प्रभू रामचंद्रांना आपल्या पतीला एक विनंती केली, हे बघा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण हे हरिण मात्र मला पाहिजे, हे हरिण मात्र मला पाहिजे. हट्ट केला पत्नीने. पतीलाही वाटलं की आपल्या पत्नीने कधी नव्हे तो आज हट्ट केलेला आहे. प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागे धावत आहेत, पण जात असताना लक्ष्मणाला आज्ञा दिली की काहीही झालं तरी तुझ्या वहिनीला सोडून कुठे जायचं नाही. लक्ष्मणजी आज्ञा पळत त्या ठिकाणी राहिले आणि रामप्रभू हरणाच्या पाठीमागे गेले. गेल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांनी बाण मारून ते हरिण घायाळ केलं, घायाळ झालेलं हरिण लक्ष्मणा वाचव, सीते वाचव अशा प्रकारे ओरडू लागलं. का? कारण ते एक मायावी राक्षस होतं. कोणतं राक्षस होतं? मारीच राक्षस, बरोबर का? तर त्या ठिकाणी राक्षसाने आवाज दिला. आवाज दिल्यानंतर सीतेला भीती वाटली की माझ्या पतीला संकट ओढवलेलं आहे. पतीच्या काळजीने, पतीच्या प्रेमाने लक्ष्मणाला विनंती करू लागली, गयावया करू लागली की हे दादा जा तुम्ही आणि माझ्या पतीला वाचवा. तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात की हे बघा वहिनी, अहो प्रभू रामचंद्र म्हणजे जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, त्याचा कुणी घात करू शकत नाही. तुम्ही काळजी करू नये.
पण सीता मात्र कोणत्याही परिस्थितीत ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळे वारंवार लक्ष्मणाला विनंती करू लागली. लक्ष्मणजी काय आज्ञा मोडून जात नाहीत रामप्रभूंची. शेवटी तिला राग आला आणि रागाच्या भरात ती बोलू लागली. बघा, विचार बदलला म्हणून आचार बदलला, नाही का. मनामध्ये विकल्प आला, काळजीपोटी का होईना, चांगल्या विचारांनी का होईना, पण मनामध्ये विकल्प आला आणि विकल्पामुळे आचार बदलला, नाही का. विचार बदलला आणि आचार बदलला. विचार असा बदलला की लक्ष्मणा, वाटलंच होतं मला तुझ्या मनामध्ये नक्की काही ना काही कपट आहे. माझ्या पतीला घातपात व्हावा म्हणून तू इथपर्यंत आमच्यासोबत आलेला आहे. बघा, आजपर्यंतची केलेली लक्ष्मणाने सेवा केलेली सगळं विसरून सीतामाता त्याला वाईट बोलते. कशा करता? पतीच्या काळजीपोटी का होईना, पण तिचा विचार बदलला आणि विचार बदलल्यामुळे उच्चार बदलला, नाही का. उच्चार बदलला आणि लक्ष्मणाला वाटेल ते बोलू लागले. लक्ष्मणाला काही सहन झालं नाही. शेवटी लक्ष्मण रेषा झोपडीभोवती आखून दिली आणि लक्ष्मणजी बाहेर पडले. आता विचार बदलल्यामुळे उच्चार बदलला, उच्चार बदलल्यामुळे सीतेचा आचार बदलावा लागला, नाही का. पतीच्या काळजीपोटी उच्चारही बदलला, आचारही बदलला आणि सर्व काही काय झालं, सर्वनाशाला कारणीभूत झालं, नाही का. सीतेला वनवास भोगावा लागला. वनवासानंतर रावणाच्या लंकेमध्ये राहावं लागलं आणि रावणाच्या लंकेमध्ये राहिल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तिला कलंकित म्हणून ऐकावं लागलं, नाही. फक्त विचार बदलल्यामुळे किती जणांना दुःख प्राप्त झालं. रावणाचं सर्व काही संपलं. सीतामातेला आयुष्यभर दुःख भोगावं लागलं, आयुष्यभर. कशामुळे? फक्त विचार बदलल्यामुळे. मग तुम्ही मला सांगा की आम्ही आमच्या जीवनामध्ये किती विचार चुकीचे करतो आणि किती विचार बरोबर करतो, नाही का. म्हणून हे सगळं बाजूला ठेवून एका ठिकाणी एकच गोष्ट आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये असंख्य पाप आपल्याकडनं घडतात. कितीतरी वेळा खोटं बोलावं लागतं, कितीतरी पायाखाली मुंग्या गडपल्या जातात, नाही का. मग या सर्वांच्या एका बाजूला पाहिलं तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. सतयुग होतं, द्वापारयुग होतं, त्रेतायुग होतं. लोक यज्ञ करायचे, पूजा करायचे, तप करायचे, नाही का. पण त्यांचं आयुष्य मोठं, त्यांचा धर्म मोठा, त्यांचं सत्य मोठं. तसं कलियुगामध्ये नाही आहे मायबाप. कलियुग हे पापाने बरबटलेलं आहे आणि या कलियुगामध्ये कीर्तन आणि भजन हे एक वरदान आहे मोक्षाची प्राप्ती करण्याकरता, नाही का. सतयुगामध्ये हजारो वर्ष लोक तप करायचे, हजारो वर्ष, पण कधी कधी देवाचं नखसुद्धा त्यांना दिसलं नाही. पण तो देव या कलियुगामध्ये फक्त भजनाच्या सामर्थ्याने, फक्त नामाच्या सामर्थ्याने साधू संतांना प्राप्त झाला. ज्ञानोबाराय म्हणतात की तो देव मला अगदी सहज प्राप्त झाला. कशाच्या बळावरती? अंतकरणापासून घेतलेल्या नामाच्या बळावरती. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो म्या देखिला जो हजारो वर्ष तप करून प्राप्त होत नव्हता ना, तो देव अगदी सहज फक्त नामाच्या जीवावरती, प्रेमाच्या जीवावरती, भावाच्या जीवावरती प्राप्त होतो, नाही का. भावे विन देव न कळेनी संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव नसेल ना तर कितीही तुम्ही ग्रंथ वाचा, कितीही कोटींनी
यज्ञ करा त्याचा काही उपयोग नाही, फक्त भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकळे रविना कळे, भाव बळे आकळे रविना कळे, करतळे आवळे तैसा हरी, करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे ये रवीना कळे, भाव बळे आकळे, ये रवीना करतळे आवळे भाव बळे आकळे रविना कळे, 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 करतळे आवळे तैसा हरी, करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे ये रवीना कळे, भाव बळे आकळे ये रवीना कळे, करतळे आवळे तैसा हरी, करतळे आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे ये रवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. नाही का, भाव असेल तरच प्राप्त होणार आहे. भाव नसेल तर काहीही करा, कितीही तप करा, कितीही यज्ञ करा, त्याचा काही उपयोग नाही. पण भाव जर असेल ना, तुमच्याकडे काहीही नसू द्या अगदी, तरीही देव अगदी सहज प्राप्त होणार आहे. काय होतं, माझ्या तुकोबारांनी काय दिलं हो देवाला? काहीही दिलं नाही. जे होतं नव्हतं ते सगळं गरिबांना दान करून टाकलं. स्वतः रिकामे झाले, स्वतः निर्धन झाले आणि फक्त अनमोल असा भाव, भक्तिभाव देवाला दिला. त्याचा परिणाम असा की जिवंतपणे तुकोबाराय वैकुंठाला जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तेच तुकोबाराय म्हणतात की जर भगवंताला शरण गेलो, रामाचा जर जप केला, राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. देव पाहायला गेलो ना तर देवच होणार आहे. पण केव्हा? जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये त्याविषयी भाव, विश्वास असेल त्याविषयी, नाही का. तेच अभंगाच्या तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे. विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, ऐसे सुख वचन ऐसे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे, ऐसे वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे, विश्वास अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विश्वास ठेवा
आणि मग अनुभव घेऊन बघा असं तुकोबारे बोलतात नाही का. एकाने कसा अनुभव घेतला हे तुम्हाला सांगते बरं का. शहरातलाच उदाहरण असं समजा नाही का. आपण शहरातले मग शहरातलंच उदाहरण सांगते की जेणेकरून लवकर लक्षात येईल. उदाहरणं तर भरपूर आहेत. चोखामेळा आहेत, ज्ञानोबा आहेत, नामदेवरा आहेत, गोरोबा काका आहेत. प्रत्येकाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. पण तरीही तुमच्या आमच्यातलं एक उदाहरण सांगते. एका ठिकाणी एका वस्तीमध्ये 2 घरं होती. एका साईडला एक बंगला होता आणि एका साईडला एक झोपडी होती बरं का, शेजारी शेजारी. त्या बंगल्यातला व्यक्ती हा फार मोठा बिझनेसमॅन होता. रोज आपला कामधंदा करायचा, घरी यायचा, झोपायचा आणि पुन्हा आपल्या कामधंद्याला जायचा. बाकी कुठला त्याला छंद नव्हता. आणि दुसऱ्या झोपडीमध्ये जो होता एक साधू राहत होता. पत्नी नाही, मुलं नाही, कोणीही नाही. फक्त रात्रंदिवस टाळ वाजवून रामाचं भजन करायचं. रात्रंदिवस रामाचं भजन करायचं. एके दिवशी हा जो बिझनेसमॅन व्यक्ती आहे त्या व्यक्तीला फार राग आला की मी घरी येतो थकून भागून तरी याचा टाळांचा आवाज माझ्या कानावरती येतो. माझी झोप होत नाही, माझं लक्ष लागत नाही, मला फ्रेश वाटत नाही. एक दिवस राग कंट्रोल न करता हा माणूस त्याच्याजवळ गेला आणि रात्रंदिवस काय रामाचं भजन करतो रे, थोडं कधीतरी आराम पण कर जा, रात्री झोपत जा, आम्हाला पण झोपू दे, तू पण झोप. नाही बाबा, मला मात्र रामच आवडतो आणि रामाशिवाय मला दुसरं काही आवडत नाही. रात्रंदिवस मी भजन करणार म्हणजे करणार. तो व्यक्ती त्या व्यक्तीला बोलू लागला, वाटेल ते बोलू लागला. काय आहे तुझ्या रामामध्ये, काय दिलं तुझ्या रामाने तुला, झोपडीमध्ये राहतोस, हां काय खातो ते तरी कळतं का तुला. अरे बाबा, एकही दिवस मी उपाशी राहत नाही. माझा राम आहे ना, तो मला सर्व काही देतो. फार तुझ्याकडे जे सुख नाही, तुझ्याकडे तो आनंद नाही, जे समाधान नाही ना, ते माझ्या चित्तामध्ये आहे. कशाच्या बळावरती? राम नामाच्या भजनाच्या बळावरती. ठीक आहे, एक पैज लावू आपण. हे बघ, जर मी भजन केलं तर तुझा राम मला खायला देईल का? अरे तू जरी म्हटलंस ना की मला नाही जेवायचं तरी माझा राम तुला जेवू घालेल, तरी माझा राम तुला जेवू घालेनच, तुला उपाशी राहू देणार नाही. ठीक आहे, दोघांमध्ये शर्यत लागली. हा म्हणतो जर मी एक दिवस उपाशी राहून दाखवलं तर तू रामाचं भजन बंद करायचं. साधू म्हणतो जर तू उपाशी राहायचं ठरवलंय पण माझ्या रामाने जर तुला जेवू घातलंच तर तू सगळं काही सोडून माझ्यासोबत रामभजन करायचं, नाही का. आता याने ठरवलं का काही झालं तरी मी उपाशीच राहणार, मी काही घरी जाणार नाही. घरी गेलो तर बायको आई मला जेव घालतील जबरदस्ती, उपाशी ठेवणार नाही, नाही का. आणि म्हणून हा एक जंगलामध्ये गेला, एका झाडावर जाऊन बसला. कशा करता का मला आज उपाशी राहायचं आहे म्हणून. सगळ्या गोष्टींपासून, वडापावच्या टपरीपासून सुद्धा आणि हॉटेलपासून सुद्धा तो लांब जाऊन बसला, नाही का. सगळ्यांपासून लांब जाऊन जंगलामध्ये एका झाडावरती बसला. बसल्यानंतर बसून तो वाट पाहतो का केव्हा एकदाची संध्याकाळ होईल, उद्याची सकाळ होईल, मग मी त्या साधूजवळ जाईल आणि माझी पैज जिंकेन, ठीक आहे. बसल्यानंतर त्या ठिकाणी काही संन्यासी आले, साधू संत आले, आपली चालली होते वारी त्यांची पायी. जात असताना नेमका त्याच झाडाखाली त्यांना भूक लागली आणि भूक लागल्यानंतर सगळ्यांनी स्वयंपाक करायचा ठरवला. सगळ्यांनी मिळून चूल मांडली, स्वयंपाक तयार केला. पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की पाठीमागून चोर दरोडेखोर येत आहेत. आता चोर दरोडेखोर येत आहेत, त्या आपल्याकडं तर त्यांना द्यायला काही नाही, ते आपला जीव घेतील. म्हणून जो पण स्वयंपाक केला होता तो तसाच ठेवला, सगळी भांडी तशीच ठेवली आणि स्वतः तिथून निघून गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी पाठीमागून चोर दरोडेखोर आल्यानंतर त्यांनी बघितलं, अरे इथं तर स्वयंपाक केलेला आहे, कोणी केला असावा. इकडे तिकडे बघता बघता झाडावरच्या माणसाकडं त्याचं लक्ष गेल्यानंतर त्याला खाली उतरायला लावलं. आता बंदुकीची गोळी पाहिल्यानंतर कोण खाली उतरणार नाही, उतरणारच ना. खाली उतरला तो व्यक्ती आणि घाबरत बोलू लागला, काय माझ्याकडे काय काम आहे तुमचं? माझ्याकडे काही नाही बाबांनो, मी एकटाच आहे, माझ्याकडे पैसा नाही, काही नाही, मी एकटाच बसलेलो आहे, मला काही त्रास देऊ नका. अरे चुप बस, हा स्वयंपाक कोणी केला आहे? तूच केला आहे ना? नाही मी नाही केला. अरे खोटं बोलू नको, तूच स्वयंपाक केला आहे आणि आम्ही खाऊन तो मरावा असं तुला वाटतं म्हणून तू यात विष टाकले आणि वरती लपून आमची फजिती पाहणार आहेस. नाही बाबा, मी हा स्वयंपाक केला नाही, तूच केला आहे. नाही केला मी. 4-5 साधू संत या ठिकाणी आले, त्यांनी स्वयंपाक केला आणि काय झालं काय माहिती, अचानक निघून गेले. काही पण बाता मारू नकोस, हा स्वयंपाक तूच केला आहे आम्हाला मारण्याकरता. जर तू नाही त्यात विष घातलं तर आम्हाला खाऊन दाखव. हा स्वयंपाक तू खाऊन दाखवायचा. तू खाल्ल्यानंतर तू जर जिवंत राहिला तर आम्ही पण जेवण पोट भरू का. मला नाही खायचं, माझा उपवास आहे, मला जेवायचं नाही. खूप आग्रह केला. त्या माणसाने बंदुकीची गोळी त्याच्या कपाळाला लावली. तू जेवण खातोस का बंदुकीची गोळी खातोस? आता काय पर्याय उरला का? काहीच पर्याय उरला नाही, खावंच लागलं जेवण. मला सांगा, वाईट भावनेने भलतिया भावे शरण जाता भेटी. एका साधू संताजवळ वाईट भावनेने तो व्यक्ती गेला. परिणाम काय झाला?
त्याला राम नामाचं महत्त्व कळलं. मी कितीही ठरवलं की मला उपाशी राहायचं आहे, पण कोणत्याही भावनेने का होईना माझ्या मुखामध्ये रामाचं नाव येतं आहे. रामाच्या नावाखाली मी पैज लावली म्हणजे काही एक दिवस का होईना मी रामरूप झालो, विचारांमध्ये दंग झालो. कोणाच्या? रामाच्या. परिणाम असा झाला की इच्छा नसतानासुद्धा मला जेवावंच लागलं. मला काही उपाशी राहता आलं नाही. शेवटी हा पैज हरला, साधूजवळ गेला आणि साधूसोबत याने सुद्धा घरदार सोडलं आणि भजन करायला लागला. सांगायचं काय? विश्वासे अनुभव पाहे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा त्या रामरसाची चव लागते ना, तेव्हा इतर कोणतेही रस माणसाला नकोशे असतात. अभंगाचं 3रं चरण. रामरसाची आचवी, रामरसाची आचवी, रामरसाची आचवी, रामरसाची आचवी. रामरसाची आचवी, 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 रामरसाची आचवी. रामरसाची आचवी, रामरसाची आचवी, रामरसाची आचवी, रामरसाची आचवी. आनरस रुचती केवे, आनरस रुचती केवे, आयचे सुखा वचनी आहे, आयचे सुखा वचनी आहे, आयचे सुखा वचनी आहे, आयचे सुखा वचनी आहे. रामरसाची चवी. बघा, तो गेला कोणत्या भावनेने? त्याचं भजन बंद करायला गेला, पण स्वतः भजन करायला लागला, नाही का? हे रामनामाचं महत्त्व आहे मायबापू. फार गोडी आहे त्यामध्ये, फार सुंदर असा आनंद आहे, समाधान आहे, सुख आहे, नाही का? इतर ठिकाणी कितीही प्रपंच करा तुम्ही, पण सुख प्राप्त होईल असं शक्य नाही मायबापू. धृतराष्ट्राने सुखी प्रजा पाहण्याकरता, सुखी स्वतःचा 100 पुत्रांचा परिवार सुखी पाहण्याकरता काय केलं हो? पांडवाचं राज्य स्वतःकडे घेतलं, नाही का? काही कारणास्तव त्याच्याकडे सांभाळायला दिलं होतं, पण जेव्हा पांडव पुत्र तयार झाले तेव्हा त्यांच्या हातात ते द्यायचं होतं, पण त्याला काही सत्ता सुटली नाही. सत्ता सुटली नाही. परिणाम असा की 100 पुत्र होते, पण 100 पुत्र त्या लोभापायी गमवावे लागले. 100 पुत्र गेल्यानंतर बघा, माणसाने कितीही संपत्ती कमवली, तुका म्हणे त्याची संपदा केवढी, सांगा ते कवडी केली नाही. उलट पैसा जर असेल तर परिणाम काय होतं माय बापू? मुलं असतात, मुलं त्यांनी आईबापांना जाताना शेवटची इच्छा विचारावी, असे क्वचितच कुठेतरी घडतं बरं का. पण बऱ्याचदा असं घडतं की कुठे किती बँकेत किती जमवले, काय नंबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, नाही का? प्राण जाई देहातून, प्राण जाई देहातून, प्राणदायी देहातून, प्राणदायी देहातून. पुत्र पुसे कोठे धन, पुत्र पुसे कोठे धन, प्राण जाई देहातून, प्राण जाई देहातून, हे धन पुत्र पुसे प्राणदायी देहातून, प्राणदायी देहातून. प्राण जाई देहातून, पुत्र पुसे कोठे धन, कोणा उधार दिलासी तो सांगा आम्हापासी, पुत्र पुसती छळवणी त्याची खुंटली सेवानी, नाही का? शेवटची अवस्था अशी असते की मुलं शेवटची इच्छा विचारत नाही, पण धन मात्र कुठं ठेवले? हां, जर एखादा म्हातारा मरताना
एखादी मान हलवायची खूण करत असेल तर मुलं त्याची समोरची सगळी भिंत पाडून टाकतात. कशा करता? पैसा शोधण्याकरता. पण त्या माणसाची काय तळमळ आहे, त्याला शेवटचं पाणी पाहिजे, त्याला शेवटचं काय पाहिजे हे मात्र बघत नाही. त्यापेक्षा ते धन नसलेलं बरं. तुकोबारे काय म्हणतात? तुकोबारे काय म्हणतात? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित धन ते मज मृत्तिके समान. शेवटी काय येतं? काहीच येत नाही. मज चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी, मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मेळी संचिताची. जातानी फक्त कर्म घेऊन जायचे माय बापू, फक्त कर्म घेऊन जायचे. बघा, ऐका प्रारब्धाची ठेव, भिक्षुक झाले पांडव, धन दौलत भाग्य सर्व, सांडिला ठाव प्रारब्धे, अभिमानी शिशुपाळ, ईश्वर हातीचा झाला काळ, यादव बुडाले सकळ, त्यासी दुःख प्रारब्धे, शरीर संचिता धीन धर्म राज हिंडे वनवन, कर्मे बुडाला रावण दुर्योधन प्रारब्धे. जीवनामध्ये मनुष्य देहामध्ये जन्माला नंतर या जगामध्ये केलेलं कर्मच भोगावं लागतं. जर आपल्याला चांगलं पाहिजे तर चांगलं कर्म करा. या जन्मी चांगलं केलं तर पुढच्या जन्मी चांगलं आहे, मागच्या जन्मी चांगलं केलं असेल तर या जन्मी चांगलं आहे, आणि मागच्या जन्मी जर वाईट केलं असेल तर या जन्मी मात्र काही खरं नाही. नाही का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. पण या सर्वांचा जर नाश करायचा असेल, केलेलं कर्म कुठल्याही परिस्थितीत सुटत नाही बरं का माय बापू. एकाच गोष्टीने सुटतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल विठ्ठल जर प्रारब्धाचे भोग संपवायचे आहेत तर केवळ आणि केवळ नाम. कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नाम हे एकच असं साधन आहे. भजन हे एकच असं साधन आहे की सर्व साधनांचे सार. का सगळ्या साधनांपेक्षा श्रेष्ठ साधन म्हणजे नाम आहे, भजन आहे. रामप्रभूचं नाम असेल, पांडुरंगाचं नाम असेल, तेच या जीवनामध्ये आपल्याला सर्वांच्या वरती घेऊन जाणार आहे, सर्व संसारातला पार करणार आहे. पण मी असं सांगते म्हणून आता सगळ्यांनी आपापली घरदारं सोडून जंगलात जाऊन तप करत बसायचं नाही बरं का. आता तुमच्या घरचे मला शोधत येतील नाही का, असं नाही करायचं. हे बघा, प्रपंच आणि परमार्थ दोघांची योग्य पद्धतीने सांगड घातली पाहिजे. जसं जनाबाईने 14 माणसांचा परिवार होता, सगळं सांभाळत असताना 14 माणसांचं प्रत्येक काम करत असताना योग्य अशी परमार्थ नाम आणि काम याची अशी साई सांगड घातली की भगवंताला तिची कामं करायला यावं लागलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, होईल काही म्हणा राम राम. जनाबाईने अशी योग्य सांगड घातली ना मायबापू, जशी सावतामाळाने घातली. सावतामाळांनी नाम आणि आपल्या शेतातलं काम यांची अशी काही सांगड घातली की देवाला त्यांच्या मळ्यात यावं लागलं. कसं यावं लागलं? उठा की पळारी तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय संत सावत्याच्या मळ्यात, सावत्याच्या मळ्यात. सावतात मोटकरी झाला, पंढरीचा पांडुरंग दारावर आला. उठा की पळारे, उठा की पळारे तुम्ही साधू संत, कलिंगड पिकलंय संत सावत्याच्या मळ्यात, सावत्याच्या मळ्यात. जाई जुई
साधू संत गड पिकलाय संत सावत्याच्या मळ्यात सावत्याच्या मळ्यात सावत्याच्या मळ्यात. जसं देवाला अडवण्याकरता सावतामाळींनी काम आणि नाम याची योग्य सांगड घातली, परिणाम असा की देवाला लपायला जागा भेटू नये आणि सावतामाळ्याच्या हृदयात भेटावी, नाही का. ज्याने जग निर्माण केलं त्याला जगात जागा नसावी, नाही, पण तिथेच जायचं होतं म्हणून ते निमित्त होतं, नाही का. तसं जनाबाईने नाम आणि काम यांची योग्य सांगड घातली, परिणाम असा की देवाला जेव घालण्याचं भाग्य जनाबाईला भेटावं. जेवी जेवी बा मुरारी तुझं वाढीली शिदोरी, कनकाचे ताटी रत्न जडीत वाटी, कनकाचे ताटी रत्न जडीत पाटी, आमचे ब्रह्मशारंग पाणी पांडुरंग घेतो धनी, कनकाचे ताटी रत्न जडीत वाटी, कनकाचे ताटी रत्न जडीत वाटी. भाजी भाकरी अनाथाची तुप पोळी समर्थाची. जनाबाईला एवढा मोठा अधिकार प्राप्त व्हावा की देवाने जनाबाईचे अभंग लिहावे, नाही का. वाल्मिकी जे आज आपण ओळखतो तो पहिला एक दरोडेखोर होता. 7 रांजण, नाही का, मोहरी एवढ्या खड्यांनी भरले होते. कशाने? शुद्ध ब्राह्मण मारून, असं बोललं जातं, नाही का. शुद्ध ब्राह्मण मारून 7 रांजण खड्यांनी भरले होते मोहरी एवढ्या. एवढं पाप ज्या वाल्याने केलं तो वाल्या कोळी एका नामाने पवित्र झाला. सर्व पाप नष्ट होऊन एवढा श्रेष्ठ झाला की रामप्रभूंच्या जन्माच्या पूर्वी ज्याने रामायण लिहावं आणि त्या रामायणामध्ये जसं लिहिलं आहे तसं रामप्रभूंना वागावं लागावं, नाही का. एवढा मोठा तो अधिकारी प्राप्त झाला. महापातकी वाल्या कोळी उलट्या नामे पापे जाळी, वाजविला डंका वाजविला डंका वाजविला डंका, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा. ते प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेट देतात, नाही का. कशाच्या बळावरती? फक्त भक्तीच्याच बळावरती. काही वेगळं केलं का तिने? जंगलात जाऊन तप केलंय का? नाही. फक्त डोळ्यांनी त्या रामप्रभूंच्या दर्शनाची आस डोळ्याला लावलेली आहे. मुखाला प्रभू रामचंद्रांच्या नामाची गोडी लावलेली आहे, सवय लावलेली आहे, आणि कानांनी प्रभू रामचंद्रांचं भजन ऐकण्याची सवय लागली. परिणाम असा झाला, नहीं का, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, बगिया में जाके मैं तो कली चुन लाऊंगी, हार बना के गले में पहनाऊंगी, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, बगिया में जाके मैं तो पैर चुन लाऊंगी, जूठे बना के प्रभु को मैं खिलाऊंगी, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. प्रभू रामचंद्रांची वाट शबरी माता पाहत होती, नाही का. मातंग ऋषींची शिष्या शबरी माता लहान वयामध्ये गेली, जंगलामध्ये घरदार सोडून गेली, नाही का. लग्न करायला काढलं, अनेक बकऱ्यांचा जीव जाणार म्हणून स्वतःचं लग्न तिने थांबवलं आणि जंगलामध्ये निघून गेली. साधूचा आधार मिळाला, भक्ती प्राप्त झाली, गुरुकृपा प्राप्त झाली आणि परिणाम असा की गुरुने सांगितलं एक दिवस याच ठिकाणी तुला रामप्रभू भेटतील आणि त्यांची वाट पाहत तिने आयुष्य काढलं. बघा, वय झाल्यानंतर प्रभू रामचंद्र तिला भेटण्याकरता आले. पण कशामुळे? कारण रामनामाचा जप करता करता ती स्वतः तेवढी राममय झाली होती की रामप्रभूंना यावं लागलं.
वाट वाकडी करून तिच्यापर्यंत यावं लागलं आणि त्यांच्या हाताने तिला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. त्यांच्या हाताने त्या ठिकाणी त्यांच्या समोर तिने स्वतःचा देह सोडलेला आहे, नाही का. म्हणून जाता एक सांगेन की जीवनामध्ये मनुष्य देह जर प्राप्त झाला ना, तो कशा करता आहे याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा याकरता आहे. त्याकरता संसार सोडून जायची गरज नाही. असोणी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्या. सदा संसारात राहून केलेला परमार्थ हा सर्वोत्तम परमार्थ आहे, सर्वोत्तम परमार्थ आहे हा. आणि या अशा पद्धतीने परमार्थ करण्यासाठी वेदशास्त्रसुद्धा आपल्या बाह्या पसरून उभे आहेत त्याचं स्वागत करण्याकरता, नाही का. म्हणून संसार करून केलेला परमार्थ हा सर्वोत्तम आहे. पण या संसारामध्ये असताना याची आसक्ती मात्र नसावी, नाही का. धृतराष्ट्र भारताचा सम्राट, ज्याची भारतावर सत्ता होती, असा धृतराष्ट्र, सांगायचं मला एकच आहे, जाताना आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही का. म्हणून सांगते बघा, भारताचा सम्राट असणारा धृतराष्ट्र महाराज हा संपूर्ण भारताची सत्ता असूनही तो असमाधानी होता, नाही का. कारण अजून त्याला हवंच होतं सगळं. हवंच असताना त्या हव्यासापोटी सगळं काही गमावून बसला. 100 पुत्र गमावले. शेवटी सांभाळ करण्याची वेळ ही पांडवांवरती आली. पांडवांच्या अधिकाराखाली राहत असताना पांडव हे आपले काकाश्री म्हणून त्यांचा सांभाळ करत असताना त्या ठिकाणी भीम यायचा. भीमाला फार राग होता, नाही का. धर्मराजा शांत होते, ते कुठल्याही कोणाचा राग द्वेष करत नव्हते. ते सगळं काही सोडून धर्मराजाने आपल्या मोठ्या माणसांची सेवा करायचं ठरवलं. पण भीमाला मात्र फार राग, का ह्या माणसामुळे सर्व युद्ध झालं, या माणसामुळे हजारोंचा प्राण गेला आणि या माणसामुळे आम्हाला आयुष्यभर दुःख सहन करावं लागलं, नाही का. सगळं काही या माणसामुळे. म्हणून भीमाला राग होता. भीम काय करायचा, धृतराष्ट्र राजा जेवायला बसला की त्या ठिकाणी यायचा आणि वाटेल ते धृतराष्ट्राला बोलायचं, थेरड्या म्हाताऱ्या, आता आमच्याच जीवावर तुकडे मोडतोस ना. तुला माहिती आहे का, तुझ्या मुलांच्या रक्तातनंच हाच घास जन्माला आलेला आहे. हा घास काही चांगला नाही, तुझ्या मुलांच्या रक्तातून हा घास जन्माला आला आहे. जेव्हा तुझी मुलं संपली तेव्हा हा घास आम्हाला मिळतोय आणि तुलाही मिळतोय. धृतराष्ट्राला वाईट वाटायचं. धृतराष्ट्र भरल्या ताटावरून उठायचे आणि बाजूला जाऊन आपले विश्राम करायचे, चिंताग्रस्त व्हायचे. करता करता अनेक दिवस गेले. जेवण व्यवस्थित न केल्यामुळे धृतराष्ट्राची तब्येत ढासळल्यानंतर धर्मराजाचं लक्ष गेलं की काय झालं, का तुमची तब्येत एवढी खराब होत चाललेली आहे. त्यांनी सांगितलं की भीम येतो, भरल्या ताटावर मला नाही ते बोलतो, मला जेवण जात नाही. धर्मराजा भीमाकडे गेले, सांगितलं, हे बघ भीमा, काहीही झालं तरी आपल्या घरची मोठी माणसं आहेत ती, आपण त्यांचा तिरस्कार करू शकत नाही. चुका सगळ्यांकडून होतात, माफ करणं हा आपला धर्म आहे, मोठेपणा आहे. तूही त्यांना माफ करून टाक आणि विसरून जा, झालं गेलं, आणि आनंदाने राहा. जेवणाच्या ताटावर काहीही बोलायचं नाही. हा एकच शब्द भीमाने लक्षात ठेवला. जेवणाच्या ताटावर बोलायचं नाही ना, ठीक आहे. भीम दुसऱ्या दिवशी जेवणाच्या 5 मिनिटं अगोदर धृतराष्ट्राच्या महालामध्ये गेला आणि पुन्हा तेच बोलू लागला, नाही का. थेरड्या म्हाताऱ्या, अरे लाज नाही वाटत, आमच्या जीवावर तुकडे मोडतोस, तुझ्या मुलांच्या रक्तातनं हा घास जन्माला आला आहे, नाही का. तेव्हा खूप छळला आम्हाला, पण आता मी तुला छळणार. करता करता शेवटी धृतराष्ट्र एवढे उदास झाले की महाल सोडून ते जंगलामध्ये निघून गेले. उदास होऊन, नाही का, उदास होऊन ते जंगलामध्ये निघून गेले. आणि अचानक त्या जंगलाला आग लागावी आणि आग लागलेल्या जंगलामध्ये जळून राख व्हावा, तरफडून मृत्यू यावा. कोणाला? धृतराष्ट्राला. देव किती लांब होता धृतराष्ट्रापासून? भगवान श्रीकृष्ण पांडवांसोबत होते, बरोबर. किती जवळ होता देव? देव जवळ होता हो, पण ते पाहण्याची दृष्टी नव्हती, ते ऐकण्याची कॅपॅसिटी नव्हती, ते समजून घेण्याची वृत्ती नव्हती आणि भगवंताला शरण करण्याची मानसिकता नव्हती, नाही का. जवळ होता, समोरच होता, पण तो घेता आला नाही. सांगायचं एवढंच आहे, कितीही संपत्ती असू द्या, पण सगळं जागीच ठेवून जायचे. शेवटची अंघोळी दारातच होणार आहे, कपाळाला 1 रुपयाच लागणार आहे आणि शेवटचं अंथरूण हे स्मशानातच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता असं आहे म्हणून संपत्ती कमवायचीच नाही असं नाही बरं का. एखाद्याला ॲडमिट करायची पाळी आली तर पैसाच लागतो, पैसा कमवा, पण कमवत असताना काय करा, काम आणि नामाची योग्य सांगड घाला, नाही का. काकांनी मला सांगितलं की भिवंडीकर सर आहेत, ते फार विद्याविभूषित आहेत, नाही का. उच्च लेवलला ते काम करत आहेत, कॉलेजमध्ये ते मोठ्या पदावरती आहेत
आणि असं असताना सुद्धा ते अनेक परमार्थाची कार्य अतिशय सुंदरपणे करत असतात, फार वेळ देत असतात त्यामध्ये. म्हणजे दोन्ही कामं ते अगदी सुंदरपणे सांभाळतात असं त्यांनी मला सांगितलं. मग असं आपण सगळ्यांनी पण केलं पाहिजे, मी सुद्धा केलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. या ठिकाणी जे गायक मंडळी आहेत नाही का, साळुंखे सर असतील, साळवे काका असतील, ढवळे महाराज असतील, शिंदे महाराज असतील नाही का, सर्व मृदंगाचार्य असतील, पेटी मास्टर काका असतील, हे बाबा आहेत, बासरी वाजवून देवाला आळवण्याचा प्रयत्न करतायत नाही का. आज सर्व तुम्ही संत मंडळी असतील, श्रोते मंडळी असतील, त्याकडे घरचं काम सोडून या ठिकाणी रामप्रभूंचा जन्मोत्सव साजरा करतात नाही का. आपल्या रामप्रभूंचा वाढदिवस नाही का, आपल्या भाषेत बड्डे, जसा आपण आपल्या घरामध्ये वाढदिवस साजरे करतो तसा देवाचा वाढदिवस साजण्याकरता तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच. मग हे सगळं कुठे प्राप्त होणार आहे? केवळ मनुष्य देहामध्ये. आणि मनुष्य देहाला आल्यानंतर या संसाराची आसक्ती करण्यापेक्षा संसारही करा, पण एक बाजू अशी असू द्या की जी परमार्थाने एक एक पायरी चढत आहोत नाही का. परमार्थाची एक एक पायरी आपल्या आयुष्यात आपण चढली पाहिजे. परमार्थाचा एक एक, जसं बँकेत आपण एक एक रुपया जमा करतो ना, तसं एका एका रुपयाने पुण्यसुद्धा जमा केलं पाहिजे. कारण शेवटच्या क्षणामध्ये शेवटी तेच कामात येतं, ते घेऊनच पुढे जायचं असतं आपल्याला. स्वर्गाच्या नरकाच्या दरवाजामध्ये आपल्याला पैसा काम येत नाही, तिथे आपल्याला पुण्य किंवा पाप एवढंच काम येतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि केलेलं कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. ते देवादिकांना सुटलं नाही मायबापू, देवादिकांना सुटलं नाही. बघा ना, या ठिकाणी सीता माता असेल, आयुष्यभर वनामध्ये फिरली, राजाच्या ठिकाणी जन्माला आली, राजभवनामध्ये जन्माला आली, धरती माताच्या कुशीतून ती जन्माला आली. या ठिकाणी शेवटीसुद्धा धरती मातेच्या कुशीमध्ये गेली. पण एवढी महान असणारी जगदंबा साक्षात, पण तिलासुद्धा दुःख भोगावं लागलं. कशा करता? फक्त एका पोपटाच्या जोडीला वेगळं केल्यामुळे नाही का, मैना राघूच्या जोडीला वेगळं केल्यामुळे. तेवढं पाप भोगण्याकरता तिलासुद्धा आपल्या पतीचा विरह सहन करावा लागला नाही. प्रभू रामचंद्र असतील, त्यांनासुद्धा आयुष्यभर वनवास भोगावा लागला. देवाला सुद्धा सुटका नाही. तर तुमची आमची काय कथा आहे? अभिमानी शिशुपाळ ईश्वर हातीचा झाला काळ, यादव बुडाले सकळ त्यासी दुःख प्रारब्धे. भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण वंश त्या ठिकाणी द्वारका नगरी पाण्यामध्ये बुडाली. कोणाच्या शापामुळे? कोणाच्या शापामुळे? गांधारीच्या शापामुळे नाही का. महाभारत घडल्यामुळे संपूर्ण धृतराष्ट्राचे संपूर्ण 100 पुत्र मरले गेले आणि त्या ठिकाणी संपूर्ण सर्वनाश झाला. म्हणून गांधारीने राग येऊन भगवान श्रीकृष्णांना शाप दिला आणि त्यांनासुद्धा तो शाप भोगावाच लागला. जर देवाला सुटका नाही तर तुमची आमची काय कथा आहे मायबापू. त्याच्याही पुढे जाऊन सांगते, अयोध्येचे राजा महाराज दशरथ नाही का, किती ज्ञानी होते, भगवत भक्त होते, सुंदर असं आपलं राज्य चालवत होते. त्यांच्या राज्यामध्ये कोणीही दुःखी, उदास किंवा कष्टी नव्हता. आणि अशा असताना, राज्य चालवत असताना त्यांच्या जीवनामध्ये मात्र एक दुःख होतं. कोणतं दुःख होतं? 3 बायका होत्या पण मूल मात्र एकही नव्हतं नाही का. या दुःखामध्ये असताना दशरथ राजा हे वसिष्ठांकडे जातात आणि गेल्यानंतर वसिष्ठ मुनी त्यांना एक मार्ग सांगतात. काय सांगतात? की तुला पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल, पण त्याच्या आधी तुला 3 श्वापदांचा प्राण घ्यावा लागेल. 3 श्वापदांचा प्राण घ्यावा लागेल. बघा, मगाशी मी सांगितलं की विचार बदलला तर सर्वनाश होतो. कैकेयी ही प्रभू रामचंद्रांवरती सगळ्यात जास्त प्रेम करत होती, पण एका क्षणाची दुर्जनाची संगती प्राप्त झाली. मंथरेची एका क्षणाची संगती प्राप्त झाली. मंथरा तर सतत तिच्यासोबतच होती, पण एका क्षणी तिचाही विचार बदलला आणि अशा दुष्ट प्रवृत्तीच्या मंथरेचा स्पर्श प्राप्त झाला. आणि स्पर्श प्राप्त झाल्यानंतर तिचाही विचार बदलला. विचार बदलल्यामुळे उच्चार बदलला, उच्चार बदलल्यामुळे आचार बदलला. परिणाम असा की प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. अयोध्या पूर्ण दुःखामध्ये बुडून गेली. का? कारण दशरथ राजा स्वर्गवासी झाले त्या दुःखामुळे का. मग कैकेयीचा विचार बदलल्यामुळे सुद्धा सर्वनाश झाला. रावणाचा विचार बदलल्यामुळे सर्वनाशच झाला. शिशुपाळाचा विचार बदलल्यामुळे सर्वनाशच झाला नाही का. कोणीही असो, एक विचार जर बदलला तर एवढा मोठा घात आहे. तेव्हा आपण प्रत्येक पावलावरती एक चांगला विचार करत जगलं पाहिजे. मग प्रभू रामचंद्रांच्या त्यानंतर दशरथ राजा हे वसिष्ठ मुनींजवळ गेले. वसिष्ठांनी उपाय सांगितला की हे बघ राजा, तुला जर पुत्र पाहिजे, 1 सोडून 4 पुत्र तुला प्राप्त होतील, पण त्याकरता तुला पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. आणि त्याच्या आधी, तो यज्ञ करण्याच्या आधी तुला वनात जावं लागेल. 3 श्वापदांचा बळी आणावा लागेल नाही का. 3 श्वापद तुला मारावे लागतील.
त्यानंतर तू पुत्र कामेष्टी यज्ञ करू शकतो. मग आता 3 श्वापदांचा प्राण घ्यायचा आहे नाही का, 3 श्वापदं पाहिजे. म्हणून दशरथ राजा हे जंगलामध्ये गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी एका झाडावर जाऊन बसले. एका तळ्याकाठी एका झाडावर दशरथ राजा जाऊन बसलेले आहेत. कशाकरता? श्वापदांची वाट पाहण्याकरता. आणि वाट पाहत असताना भरपूर असा वेळ गेला. वेळ गेल्यानंतर फार वेळ ते वाट पाहतात. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, असे करता करता काही दिवस गेल्यानंतर पाहतायत, पण काहीतरी गडबड होऊन नाही का प्राणी मिळत नाही. शेवटी एकदा असा कानावरती आवाज पडला, पाण्यामध्ये कोणीतरी. त्या आवाजाने दशरथ राजाने एक गोष्ट जाणली की कुणीतरी पाणी प्यायला नदीकाठी तलावाकाठी आलेलं आहे. आणि ते पाहून दशरथ राजाने स्वतःचा बाण त्या आवाजाच्या दिशेने सोडला. सोडल्यानंतर मनुष्यवाणीने ओरडण्याचा आवाज आला. शर आला तो आला धावून काळ, विव्हळला श्रावण बाळ. शर आला तो आला धावून काळ, विव्हळला श्रावण बाळ. ये आई गे दीर्घ मारुनी हाक, तो जाऊनी पडला झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी, तो वदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा, शर आला तो आला धावून काळ, विव्हळला श्रावण बाळ. मग खळवळुनी दुपास बोले बाळ, अशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारे माय बाप तानेले, तरु खाली असतील बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुणी जारी, जो परत फिरे तो तुमचा शराला. यावरात ऋतुनी बसला, शर आला तो आला धावून काळ, विव्हळला श्रावण बाळ. शर आला तो आला श्रावण काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ. जेव्हा दशरथ राजा पाहण्याकरता जातात की कोणाचा मनुष्यवाणीतून आवाज आला नाही का, ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी, तो वदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. राजा त्या ठिकाणी जातो आणि पाहतो तर श्रावण बाळ हा हृदयामध्ये बाण लागून जखमी होऊन घायाळ अवस्थेत नदीकाठी तलावाकाठी पडलेला आहे. राजाला फार वाईट वाटलं, फार दुःख झालं त्याला की अरे हा काय अनर्थ माझ्याकडून घडला. तेव्हा तो श्रावण बाळ त्या दशरथ राजाला सांगतो, तुम्ही कशी साधली वेळ का, मम म्हातारे माय बाप तानेले, तरु खाली असतील बसले.
त्या म्हाताऱ्या आईबापांकरता, तान्हेल्या आईबापांकरता मी पाणी नेण्याकरता या ठिकाणी आलो. आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी, ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतुनी बसला. पाणी घेऊन मागे जात असताना तुमचा बाण माझ्या हृदयात घुसला आणि मी आता गतप्राण होणार. माझे मायबाप, माझे अंध मायबाप त्या ठिकाणी नाही का, त्या ठिकाणी झाडाखाली बसलेले आहेत, पाण्याची वाट पाहत आहेत. दशरथ राजा, हे दशरथ राजा, माझा तर प्राण जाणार आहे, पण माझ्या मागे ते सुद्धा येतील हे मला माहिती आहे, पण तरीसुद्धा जाताना त्यांना शेवटचं पाणी तरी नेऊन द्या, पाणी तरी नेऊन द्या. त्या ठिकाणी श्रावण बाळ गतप्राण शोधार्थ, झाडाखाली बसलेल्या आईबापांच्या शोधार्थ दशरथ राजा निघाले. गेल्यानंतर ते त्यांना दिसल्यानंतर त्यांना पाणी दिलं, पण पाणी देत असताना एकही शब्द मुखातून दशरथ राजाने काढला नाही. का? कारण त्यांनी जर ओळखलं हा दुसरा कोणीतरी आहे, पाणी पितील न पितील म्हणून काढला नाही. पण श्रावण बाळाचा आवाज ऐकल्याशिवाय त्यांना काही चैन पडेना. बाळा बोलणारे, का बोलत नाहीस तू, बोलणारे. आग्रह केला, नाहीच. शेवटी दशरथ राजाला बोलावं लागलं की माझ्या हातून, माझ्यासारख्या चांडाळाच्या हातून तुमच्यासारख्या श्रावण बाळाचा आज मृत्यू झालेला आहे. माझा बाण लागून चुकून त्या जीवाची हत्या झालेली आहे. तेव्हा त्यांना ते दुःख सहन झालं नाही. शेवटी पाणी न पिता त्यांनी त्यांच्या अंतकरणाचा नाही का बांध फुटला. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडून काही, ही विनती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ, होऊन या श्रावण बाळ. दशरथ राजा सांगतो की तुमचा मुलगा तर गेला, पण तो जाताना सांगून गेला की माझ्या आईबापांना श्रावण बाळ होऊन सांभाळा. पण त्या माईबापांना एवढं दुःख झालं की स्वतःचा जीव आता जाणार. पण जात असताना श्रावण बाळाच्या पित्याने त्यांना श्राप दिला, दशरथ राजाला श्राप दिला की हे दशरथ राजा, जसा तुझ्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आणि मी पुत्रवियोगाने तरफडून मरतोय, तसा तू सुद्धा मरशील. नाही का? हा शाप दशरथ राजाला मिळाला. तो श्राप घेऊन दशरथ राजा दुःखी अंतकरणाने घरी आले, महालात आले. आल्यानंतर थोडं दुःख सावरण्याकरता वेळ गेला. त्यानंतर यज्ञ चालू झाला. यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञातून नाही का पायसपात्र प्राप्त झालं आणि तिघी राण्यांना ते देण्यात आलं. नाही का? या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे बघा, राम म्हणता रामची होय जे. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजून मुखाने भजन करायचे सर्वांनी बरं का. आज रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे. आपल्याला सगळ्यांना रामप्रभूंचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे. पण जाता मी पुन्हा एकदा गायकवृंद असतील, टाळकरी, माळकरी, विणेकरी, आपल्या आईसाहेब असतील, सगळ्यांचे पुन्हा एकदा शतशरण व्यक्त करते. तुम्ही सर्व श्रोते मंडळी अनमोल असा वेळ घेऊन या ठिकाणी आला, तुम्हा सर्वांची मी ऋण व्यक्त करते. आणि सर्व श्रोते मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सगळ्यांना एकदा विनंती करते, हाताने टाळी आणि मुखाने भजन म्हणायचे. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, होय जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. नाही का? हे राम म्हणायला जर गेलो, रामाचं नाम जर घेतलं तर स्वतः राम होणार एवढं सामर्थ्य रामनामामध्ये आहे. पण हे खरं आहे, सत्य आहे. तुकोबाराय सांगतात. कशावरून सांगतात? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे,
अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये विश्वासे अनुभव पाये ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव अनुभव पाये अंगे कामेष्टी यज्ञ पूर्ण झाला. यज्ञातून पात्र प्राप्त झालं आणि त्यातली जी खीर होती, जे पायस म्हणजेच खीर, ही तिन्ही राण्यांना वाटून देण्यात आली. पण त्या ठिकाणी कैकईचं पात्र हे घारीने उचललं, नाही का. रुसून बसली ती, दोघींना आधी दिलं मला नंतर दिलं म्हणून रुसून बसली. शेवटी ते पात्र तिचं गेलं. मग दोन्ही राण्यांनी एक एक घास तिला दिला. अशा प्रकारे कैकईला 2 आणि कौशल्या सुमित्रेला 1 असे पुत्रांची प्राप्ती झाली, नाही का. पण केव्हा? उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्षी नवमी उभे सुरवर ते व्योमी उभे सुरवर ते व्योमी धन्य मीच त्रिभुवनी नासी दिन कर पळ भर राहे शिर पळ भर राहे शिर पळ भर राहे शिर पळ राहे शिर पळ भर राहे शिर पळ भर राहे धन्य मीच त्रिभुवनी धन्य मीच त्रिभुवनी धन्य मीच त्रिभुवनी धन्य मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी 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 सुशोभित दायी दिशा सुशोभित दायी दिशा शोभित दाही दिशा सुशोभित दायी दिशा आनंद नर नारी शेषानंद नर नारी शेषा नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी कौशल्यसी नाही
प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला हा नामामध्ये डोळा, पाहिन भुवन त्रय पाळा पाहिन भुवन त्रय पाळा पाहिन भुवन पाळा, पाहि भुवन